रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण विश्वसंत श्री संत नामदेव महाराज यांच्या आत्मचरित्रपर अभंगातील एक विशेष अभंग पाहणार आहोत. महाराजांनी दृष्टांत रूपाने अभंग मांडणी करताना भेदाभेदांचा कशा प्रकारे परामर्श घेतलाय याचा आपण आज विचार करणार आहोत. महाराजांनी सुरुवात करताना खूप सुंदर केली. त्यांनी या सजीव सृष्टीवर जे काही निर्माण होते, अर्थात जे काही जन्माला येते, ते सर्व भगवंताच्या अर्थात परमेश्वराच्याच इच्छेने येते. परमेश्वराच्याच मनातील परमेश्वराच्याच इच्छेने या ठिकाणी सर्व जन्म घेतात. पण जन्म घेतला त्यांनी कोणत्या ठिकाणी घेतला यावरून त्याची किंमत ठरत नाही, तर त्याच्या कर्मावरून किंमत ठरवते. हा जे अभंगाचा खरा मतीत अर्थ आहे. महाराजांनी सुरुवातच खूप सुंदर केली. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पवित्र अशा तुळशीचा उदाहरण, तुळशी मातेचं उदाहरण देऊन त्यांनी सुरुवात केली. म्हणतायत, कुशळ भूमीवरी उगवली तुळसी, कुशळ भूमीवरी उगवली तुळसी, अपवित्र तियेसी म्हणू नये. कुशळ भूमीवर, अशुद्ध भूमीवर, थोडक्यात उकिरड्यावर जरी तुळशीचे वृक्ष, ते पवित्र असं वृक्ष, पवित्र अशी तुळशी उगवली, तर आपण तिला अपवित्र म्हणू शकत नाही किंवा तिचं पावित्र्य कधीही कमी होत नाही. ती कोणत्या स्थानावर उगवली याला महत्व नाही. ती पवित्र आहे आणि पवित्रच राहणार आहे. हा पहिला दृष्टांत दिला. दुसरा दृष्टांत तर त्याहूनही अधिक मार्मिक दिलाय. पहा, त्यांनी सांगितलं, पिंपळाच्या झाडावरची छोटी छोटी फळं ते काक अर्थात कावळा खातो आणि त्याच कावळ्याच्या विष्ठेने, म्हणजे त्याच्या पोटात गेल्यानंतर पुन्हा विष्ठा तयार होते आणि तीच कुठंतरी भूमीवर विष्ठा पडते आणि त्या विष्ठेमध्ये असलेलं जे काही बीज आहे त्या पिंपळाचं, ते बीज रोपण होतं आणि ते रोपण झालं की आपण त्याला म्हणू शकत नाही. त्याच्यासाठी महाराज म्हणतात, काक विष्टे माझी जन्मे तो पिंपळ, तया अमंगळ म्हणू नये. काकविष्टेने त्या पिंपळाचा जन्म होतो, म्हणून त्याला अमंगळ म्हणू शकत नाही. कारण तो वृक्षच आहे तरी सुद्धा त्याला अमंगळ म्हणता येत नाही. कारण आपण पिंपळामध्ये, त्या वृक्षामध्ये प्रत्यक्षात भगवंताला पाहतो. त्याचप्रमाणे अजून पुढचा एक दृष्टांत देताना त्यांनी मानवी रूपामध्ये जन्म घेतल्यानंतर सुद्धा एक दृष्टांत दिला. ते म्हटले, एखादा दासीचा पुत्र आहे, एखाद्या गरीबातला गरीब आहे, एखाद्या साध्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे आणि जर त्याला राजवैभव किंवा राजपद प्राप्त झालं तर मागची त्याला उपमा, दरिद्री उपमा देता येणार नाही. दासीची या पुत्रा राजपद आले, उपमा मागील देऊ नये. दासीच्या पुत्राला राजपद प्राप्त झाल्यानंतर त्याला आपण दरिद्री म्हणू शकत नाही. त्याला राजाच म्हणावं लागतं, सलामच करावा लागतो, मुजराच करावा लागतो. तसं त्यांनी सांगितलं की बाबांनो, शेवटी नामदेव महाराजांनी मजेत अर्थ सांगितला की नामदेव महाराज म्हणतात, अरे मी जरी शिंपी जातीमध्ये म्हणजे टेलर काम करणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला असलो तरी तुम्ही मला असं माझ्या भक्तीला कमी लेखू नये. नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, उपमा जातीची देऊ नये. मला तुम्ही जातीची उपमा देऊ नये, कारण माझं भक्ती श्रेष्ठ आहे, माझं हरिकीर्तन श्रेष्ठ आहे, माझी भगवंतावरची निष्ठा, प्रेम हे श्रेष्ठ आहे. त्यांना थोडक्यात सांगायचे की भक्तीला जात नाही, पावित्र्याला आट नाही आणि माणसाला किंमत त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या कर्मावरूनच ठरते. हाच संदेश द्यायचा आहे. थोडक्यात या अभंगातून महाराजांना संदेश द्यायचा आहे की जातीपेक्षा भक्ती मोठी, जन्मापेक्षा कर्मश्रेष्ठ, हीच नामदेव महाराजांना अमूल्य अशी शिकवण द्यायची. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.